ग्रामीण बघ पटक्यान. चला तेजस म्हात्रे, प्रथमेश अभिनंदन तुमचं दोघांचं. तर मॅचला होते सुरुवात. सेमीफायनल पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र धमाकेदार स्टार्ट मिळाले. पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाबांकरता षटकारानं मात्र आगाज केलाय. 6 धाब्यानं मात्र खातं उघडलं जातंय टीमचं. शौर्य टायगर्स कुटुंब मानधन आणि त्यांच्या विरोधामध्ये जय दुर्गा रोहिंजण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार सुरुवात करण्यात आली षटकारानं. चला यासाठी आम्ही फायनल घेत नव्हतो. तेजस मात्र यासाठीच फायनल घ्यायची नव्हती. याच कारण हे होणार होतं आम्हाला माहिती होतं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. वेगवान चेंडू होता यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफ पर्यंत स्टॉप केला जातोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. आदर्श घरत आणि अली पटेलला आपण पाहतोय. कुटुंब बंधन संघाकडून सलामीची जोडी. प्रणव पाटीलचा परफॉर्मन्स सुद्धा फार चांगला राहिलाय या स्पर्धेमध्ये. बॅटिंग बॉलिंग फुल टॉस होता. इकडे मात्र पहा कनेक्ट करता आला नाहीये, टाइम करता आला नाहीये. नाराज दिसतोय आपल्या या शॉट सिलेक्शनवर आदर्श घरत. आपण पाहतोय वेगवान चेंडू होता डॉट बॉल. निर्धाव चेंडू निघून गेलाय. पहिल्या बॉलवर षटकार आला प्रणवचा मात्र अग्रेसिव्ह भूमिका पाहायला मिळते. षटकारानंतर मात्र अधिक द्वेषानं अधिक चेवानं मात्र तो मैदानामध्ये बॉलिंग करत असताना पाहायला मिळतोय. पुढचे 2 चेंडू मात्र निर्धाव काढलेत. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द बिगिनर. नेक्स्ट बॉल थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अपील पाहायला मिळते त्या ठिकाणी, परंतु बॉल आला इकडे. धावत सुटले दोन्ही फलंदाज. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न आणि या 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना संधी मिळाली आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण करण्यात आल्या. हॅलो. तर या विभाग प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी आपला अमूल्य बेल दिला, 2 रात्री ज्यांनी आपलं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, प्रेक्षकांना खुश केलं, असे महाराष्ट्रातील नामलौकिक समालोचक मच्छिंद्र पाटील सर रोहंजन यांचाही ते शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. चॉप करण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप फुल लाईन, तो यावेळेस मात्र हाताळला गेला प्रणवकडून. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावर 8 धावा आहेत सध्याच्या घडीला कुटुंब बंधन संघाच्या. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मात्र दाखल झालाय तो I-11 हा संघ, जो मात्र फायनल खेळेल. परंतु त्यांच्या विरोधामध्ये मात्र पहिल्या पर्वाचा आणखीन एक फायनलिस्ट संघ मात्र कोणता असेल यासाठी मात्र ही लढत सुरू आहे. सेमीफायनल. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते प्रणवनं. हा चेंडू मात्र निर्धाव काढलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर बिनबाद 8 अशी धावसंख्या पाहायला मिळते.
दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल प्रथम घरत. आणखीन एक रोहित शर्माचा गोलंदाज. यावेळेस उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. संधी मिड विकेट फिल्डरला, झेल टिपलाय, फलंदाज बाद. पहिला धक्का, अली पटेल मैदानाच्या बाहेर. बिग विकेट प्रथम घरतला मात्र मिळाले ही सफलता. अली पटेल फारशी चमक दाखवू शकले नाही या महत्वाच्या सामन्यामध्ये. आठ या धावसंख्येवर मात्र पहिला गडी गमावलाय. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना इन ॲट नंबर 3 स्वप्नील येतोय नवीन फलंदाज. प्रथम गरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्वप्नील पाटील येतोय डावखुऱ्याचा फलंदाज. आल्या आल्या पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे खेळून काढला आणि तोही बाद होतोय. दुसरी सफलता या ठिकाणी मिळेल ती प्रथम गरजला. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आता मात्र गोलंदाज असेल प्रथम घरत. लगातार 2 चेंडूंमध्ये 2 सफलता मात्र त्यानं अर्जित केल्यात आणि आता मात्र असेल हॅट्रिक बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दोनही झेल त्यानं टिपल्यात. प्रथमेश नेरुळकर. इकडे नवीन फलंदाज येत असताना सिद्धेश होळी. म्हणून ही फायनल घ्यायची नव्हती, यासाठीच फायनल आपण उशिरा खेळणार होतो. हॅट्रिक बॉल होता यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, परंतु तोही चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. काय सुरुवात केली या ओव्हरला प्रथम घरतनं. 3ही चेंडू डॉट निघालेत. इथे मात्र पहा झेल टिपला जातोय. आउटसाइड एज बाउन्स पाहायला मिळाला खेळपट्टीमधून आणि आणखीन एक सफलता मात्र मिळत असताना प्रथम घरत काय बॉलिंग करतोय पहा. आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. टप्पे उसळले जातात खरं तर त्याच्या गोलंदाजी मधले. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या 4 बॉलमध्ये 3 फलंदाजांना बाद केलंय. एकही धाव दिलेली नाहीये ती प्रथम घरतनं आतापर्यंत. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिर आहे 8 या धावसंख्येवर. ओव्हर हॅट्रिक. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना गोलंदाज प्रथम तयार. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. 4th विकेट. 4था धक्का आपल्या ओव्हरमध्ये दिलाय. 4 विकेट एकाच ओव्हरमध्ये मात्र गारद केले ते प्रथम घरतनं. पहिल्या 5 बॉलमध्ये एकही धाव नाहीये आणि 4 फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. सुपर बॉलिंग दहशत पाहायला मिळाले गोलंदाजी मधली. इकडे मेडन ओव्हर पाहायला मिळेल का याकडे आता मात्र लक्ष लागले. 8 वर एकही विकेट नव्हती. आता मात्र 8 या धावसंख्येवर 4 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिर.
गोलंदाज तयार. प्लेड ऑन. या सिरीज 5 विकेट एकाच ओव्हरमध्ये. एकदा जोरदार टाळ्या जेवढ्या आहेत त्यांनी. मेडन ओव्हर विथ 5 विकेट्स हा कारनामा मात्र कारगर विभाग, ओ विभाग, तळोजा विभाग प्रीमियर लीग मध्ये केलाय. आणि काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली या गोलंदाजाची. विकेट हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळाले आणि तब्बल 5 फलंदाज 5 विकेट हॉल हा ऐतिहासिक मित्र म्हणून कामगिरी केले. एकाच ओव्हरमध्ये 5 फलंदाजांना बाद करण्याचा कारनामा मात्र केलाय तो प्रथम घरत या गोलंदाजानं. सुपर्ब स्पेल. 8 या धावसंख्येवर एकही विकेट नव्हती आणि आता 8 वर 5 फलंदाज मात्र बाद झालेत. या ग्रामीण गटामधून सुद्धा प्रथमेश कोळीनं किरवली संघाच्या विरोधामध्ये खरं तर मेडन ओव्हर विथ 4 विकेट्स, परंतु इकडे 5 विकेट घेत विकेट हॅट्रिक सुद्धा पूर्ण केले. ती गोलंदाज प्रथम घरतनं सुद्धा, परंतु 5 विकेट एकाच ओव्हरमध्ये घेण्याचा कारनामा मात्र केला. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना आदेश. चेंडू सुद्धा निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. स्कोर कार्ड हल्लेला नाही आतापर्यंत. मागचे आपण पाहिले तर 9 बॉल, मागच्या 9 बॉल मध्ये एकही धाव काढलेली नाहीये शौर्य टायगर्स कोटुक बांधक टीमनं. जय दुर्गा रोहिंजन संघ काय बॉलिंग. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल केलाय. वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून चेंडू सीमा रेषा पार. बऱ्याच अवधीनंतर मात्र धावफलक हल्लं जाईल. आदर्शच्या बॅटमधून येतोय षटकार. तर जे काही आहे याच फलंदाजाला लढावं लागेल. या मॅच मध्ये संघाचं नेतृत्व आहे. धावसंख्या 14 वर 14. प्रतीकचा बॉल बराच बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 15 वर 15 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना प्रतीक पाटीलचा आडवा बॅटने खेळण्यासाठी गेला होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडू चाललाय. अगदी बॉलर्स कडे धाव मिळालेली नाहीये. डॉट बॉल. दमदार आयोजन पाहायला मिळालं या स्पर्धेचं. मॉन्टी पाटील, निकेश म्हात्रे, विकी पाटील, मोलाची साथ सगळ्यांची लाभली त्यांना. इकडे मात्र एक मोठा फटका पाहायला मिळतोय. बरेच चेंडू निर्धाव गेले परंतु आदर्श घरतवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाहीये. आणखीन एक षटकार पाहायला मिळतो त्याच्या बॅटमधून. आता मात्र स्कोर कार्ड वाढवत असताना पुढे जाऊन खरं तर हा फटका सजवला. फ्रंट फुटला येऊन षटकार मारलाय. धावसंख्या 6 ने जम्प करेल ती 21 या आकड्यावर. 21 मधल्या 20 धाबा म्हणजे सगळ्याच धाबा त्याने काढल्यात. कारण जी एक धाव आली ती व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आली होती. 100%. सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतो. यावेळेस मात्र कबसला मिसफील्ड पाहायला मिळाले. चेंडू सीमा रेषा पार 4. मुकेश, विक्रांत पाटील आणि किशोर हंडेसर यांच्याकडून एक पारितोषिक घेतोय. षटकाराला आदेश नावडेकरला 1000 रुपये. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. प्रतीक पाटील. चेंज ऑफ पेस. एज लागली होती. यष्टीरक्षक. हाफ चान्स असतो खर तर. कठीण चान्स होता हा, परंतु चान्स तर होताच. एकेरी ताबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 26 वर 5. या ओव्हरमध्ये 18 धावा दिल्या प्रतीक पाटीलनं. मागच्या षटकामधील थोडीशी भरपाई. मागचं षटक मेडन गेलं होतं. 5 फलंदाज बाद झाले होते त्या ओव्हरमध्ये
आणि कुठेतरी ते भरून काढण्याचा प्रयत्न प्रतीक पाटीलच्या या षटकामध्ये जरूर केलाय तो आदर्श घरतनं. 25 धावांवर खेळतोय आदर्श. सगळ्याच्या सगळ्या धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. एकमेव फक्त व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धावा आले म्हणजे 26 धावा धावफलकावर आहेत. स्पर्धेचा ग्रामीण धमाका आपण पाहिला नुकताच. श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या संघानं मात्र या स्पर्धेची फायनल जिंकले आणि रनर अप राहिला तो I11 VRCC गणेशपुरी हा संघ. परंतु इकडे चौथं षटक गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू मात्र निर्धाव आलाय. प्रथमेश नेरुळकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सव्वीस धावा आहेत धावफलकावर. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. प्रथमेश ही चेंडू मात्र मिस केलाय तो आदर्श घरतनं. 3 निर्धाव चेंडू आलेत या ओव्हरमध्ये. गोलंदाजी अचूक होते खरं तर थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तीन चेंडू निर्धाव शेवटच्या षटकामधील. 26 धावा धावफलकावर. अंतिम सामना कोण खेळणार यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे. पुढे आला होता यावेळेस मात्र आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर मेडन ओव्हर. त्यानंतर 18 धावांचं षटक. आता सुद्धा पहिल्या 4 बॉलमध्ये एकही धाव दिलेली नाहीये ती प्रथमेश नेरुळकरनं. आणि 2 मेडन जर झाल्या तर हा सुद्धा मोठा रेकॉर्ड ठरू शकेल 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. परंतु आदर्श आहे. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. एक्सलंट ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हरला बीट करत बॉल सीमारेषा पार 4. चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रथमेश यावेळेस मात्र समोर मारलाय. लॉंग ऑनच्या वरतून बॉल आबाई सबर करण्यासाठी 6 षटकार. चला पण ग्रामीण धमाकाची वैयक्तिक पारितोषिक इथे देणार आहोत. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बामणडोंगरी संघाचा सलमान शेख यायचा आपण. सलमान शेख आहेत का? चला घ्या. गणेश पाटील या. हे सर्व बक्षीस द्या आपण. अनिल पाटील तुम्ही देखील या. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बामणडोंगरी टीमचा सलमान शेख ठरलाय. त्याला आपण ही ट्रॉफी देऊया. ओमकार पाटील कडे देतोय. ओके. याचबरोबर उत्कृष्ट बॉलर जीत खोत बामणडोंगरी. यस तुम्हीच घ्या ओंकार. या स्पर्धेचा उत्कृष्ट बॉलर जीत खोत ठरलाय. त्याच्या नावावरती 5 विकेट आहेत. जीत खोत आलाय. या जीत नाही आला ना. चला ठीक आहे. काय ते गेले. या स्पर्धेचा
ग्रामीण धमाकामधून उत्कृष्ट फलंदाज विनेश डोलकर गणेशपुरी टीम, I11 VRCC गणेशपुरी टीम चा खेळाडू विनेश डोलकर, गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते, अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते विनेश डोलकरला हा उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक दिला जातोय. यस, अभिनंदन विनेश डोलकर. तर या ग्रामीण धमाकामधून उत्कृष्ट म्हणजे मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय, ज्याच्या नावावरती 117 धावा आहेत, विकेट प्लस रन 117 झाल्यात. प्रथमेश कोहली I11 VRCC गणेशपुरी टीम चा खेळाडू आहे. प्रथमेश कोहली, त्याला मिळतं ही सायकल. तर नक्कीच अभिनंदन प्रथमेश. कैलाशेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ होता तो I11 VRCC गणेशपुरी संघ. तर प्रथमेशला आपण हा पारितोषिक देतोय. अभिनंदन प्रथमेश. या प्रीमियर लीग ग्रामीण धमाकामध्ये पर्व पहिला आहे आणि ग्रामीण मधून मॅन ऑफ द सिरीज प्राप्त करणारा खेळाडू आहे तो प्रथमेश कोहली. तर अभिनंदन या दोन्ही टीमचं. चॅम्पियन ठरलाय ग्रामीण धमाकामधून श्री 11 जीवदानी बामण डोंगरी आणि ग्रामीण धमाकामधून रनर अप संघ ठरलाय तो I11 VRCC गणेशपुरी. या दोन्ही संघांचं या प्रीमियर लीग अभिनंदन करतोय. धन्यवाद. तर वली आपण आता मच्छिंद्र पाटील सरांकडे. थँक्यू. थँक्यू संदीप सर. 36 धावा झाल्या, 37 धावांचं लक्ष मैदान होती. आणि थँक्यू दीपक पाटील सर, आम्हाला जॉईन झाले ते आमचे निश्चित हर्षद मडवी आम्हाला देखील जॉईन झाले. जे स्कोरर आता ते काम करते त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि दादा पाटील आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये तुमचं देखील स्वागत. जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष. 37 इज टार्गेट. सेमीफायनलचा पहिला एन्काउंटर आपण पाहतोय. जो जीता वो सिकंदर वो खेलेगा I11 के सामने. मजा येईल सामन्यामध्ये. फिल्डर शतरक्षण तुम्हाला जॅकेट काढायचं आहे ओमकार सांगत असताना. अशोक जॅकेट काढावं लागेल. चला, नेम इज रूल्स आर रूल्स, यू हॅव टू फॉलो इट. चलो ना बॅक टू क्रिकेट. ओमकारचं देखील भरपूर योगदान राहिलं स्पर्धेसाठी ॲज अ आयोजक म्हणून. आमचे विके असतील, तदनंतर मॉन्टेची संपूर्ण आर्मी, चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून. जिंकण्यासाठी 37 इज टार्गेट. सोनीचं देखील चांगलं योगदान राहिलं स्पर्धेमध्ये. सर्वांनी भरपूर आनंद दादा देखील 7 रात्री या मंचावरती राहिले. आमचे अशोक बोवा देखील होते. सर्वांचं मनापासून स्वागत. संदीप पाटील सरांचं विशेष कौतुक. 7 दिवस स्टेज सांभाळलाय, कॉमेंट्री देखील केली, त्यांचं देखील मनापासून. कोणाचं? शंकर शेट यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करतोय. त्यांनी देखील आम्हाला चांगलं सहकार्य केलं स्पर्धेमध्ये. मनापासून सर्वांचं स्वागत. या आपण बोलूया एन्काउंटर नंबर पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय तो लीगच्या माध्यमातून. हार्दिक अभिनंदन तेजस तुझ्या टीमचं, कारण संघ ठरला चॅम्पियन. ग्रामीणच्या माध्यमातून 15 संघांना पराभूत केलं आणि 15 संघांना 14 संघांना पराभूत करून रनअप ठरलाय तो मात्र गणेशपुरी संघ. तुमचं देखील मनापासून अभिनंदन. तर विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषक खारघर विभाग आणि तलोजे आणि ओ विभाग प्रीमियर लीग ग्रामीण धमाका आपण पाहतोय. सर्वांचं मनापासून स्वागत. आमचे अनिकेत एकनाथ मात्रे, एकनाथ दत्तू शेठ मात्रे यांनी देखील चांगलं सहकार्य. आणि आमचे प्रशांत ठाकूर आणि रोशन ठाकूर आमचे ठाकूर बंधू यांचे देखील मनापासून आभार. चांगलं सहकार्य स्पर्धेसाठी. पहिला चेंडू इयर बी गो. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला ऑन साईडला. चांगला फटका पिबनचा सुंदर वापर केला. चेंडूपुढे सरकलाय. चांगला बॅकअप दिले. 1 धाव पूर्ण केली. 2 धाब्याचं मानस नाहीये. गुड फिल्डिंग. 2 धाबा झाल्या असत्या मात्र नाही घेतल्या. प्रतीक पाटील आणि कुणाल पाटील याली बलंदाजीमध्ये येत असताना आणि कुणाल मात्र स्ट्राईक एंडला असणारा. कुणालच्या माध्यमातून अकॅडमी चालवली जाते. फार चांगली अकॅडमी आपण पाहतोय. येणारे पुढची पिढी त्यांच्या माध्यमातून घडवली जाते. ती मात्र लेदर क्रिकेटच्या माध्यमातून ते स्ट्राईक एंडला आता पाहायला मिळतील तुम्हाला. गोलंदाजीमध्ये गोलंदाज आहे आदर्श घरत, कॅप्टन ऑफ द टीम ओर द विकेट. फुल टॉस चेंडू, दिशा दिली, फ्लिप द फ्लिक ऑफ द रीस. चेंडू बॅकवर्ड्स केले रिझन मध्ये. 1 धाव पूर्ण केली. लँडिंग होईपर्यंत 2 धावा होणार शंका नाहीये. विकेट किपरने चांगला प्रयत्न केला मात्र चेंडू गॅदर करू शकला नाही. 2 धाबा था फलकावरती. पहिल्या चेंडू होती सिंगल, नंतर मात्र डबल. 1 धाबा 3 आपण पाहतोय. 36 धाबा काढून 37 धावांचा लक्षाचा पाठलाग करतोय तो जय दुर्गा रोहिंग्या संघ.
मजा येईल सामन्यामध्ये. मी मात्र आदर्श घराचं कौतुक करायला विसरणार नाही, कारण प्रत्येक सामना त्यानं संघर्ष करून जिंकला स्पर्धेमध्ये. शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याने फक्त संघर्ष केला. जयदुर्ग संघाला बाईच्या माध्यमातून चिठ्ठी देखील मिळाली होती. उरती विकेट. फुल टॉस चेंडू. चेंडूला पुन्हा एकदा फ्लिक रिस्क करत असताना एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धाब्याचा मानस आता मात्र नाहीये. गुड बॅटिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. आदर्श घरातच्या गोलंदाजीमध्ये चौकार षटकार मारणं एवढं कठीण असताना मैदानावरती, कारण प्रत्येक सामन्यामध्ये त्यांना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि भेदकता दाखवली, आक्रमकता दाखवली आणि काउंटर अटॅकला सुरुवातीपासून सुरुवात केली त्यानं प्रत्येक सामन्यामध्ये. 49 धावा, 4 बिनबाद. साबाद सुरुवात करत असताना जयदुर्ग रोहिंजन संघ. 37 धावांचं टार्गेट. सकाळचं वातावरण आहे, कारण वाजले ते आता मात्र 4:48 झालीत. सकाळ देखील झाली. ऑन साइडला पुल सक्सेसफुल. 1 बॉल सीमा पार. स्क्वेअर ऑफ द विकेट. दॅट्स अ 4 रन्स. ब्रिलियंट स्ट्रोक. दिस अ गुड फिनिश फ्रॉम द बॅट्समन. आणि पहिला चौकार आपण पाहतोय तो मात्र P1चा प्रथमेश याच्या बॅटमधनं शफल झाला. प्रतीकच्या बॅटमधनं ऑन द टॉच चेंडूला चांगला फटका. बॅलन्स बॉडीचं बॅलन्स देखील चांगलं ठेवलं. एका पायावरती जोर धरला त्यानं आणि चांगला फटका सजवला. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक्झॅक्टली पंचांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बॉल सीमा पार चौकार. शांताराम जाधव चेंडूला फील्ड करत होता, मात्र नाही जमलं. आपण स्कोरिंगच करायची. 8 धावा. दमदार सुरुवात आता. ओव्हर द विकेट. ब्लॉकाचा चेंडू ज्याला हेलिकॉप्टर उडवायचा होता, नाही जमलं. चेंडू मागे लिडिंग एज घेऊन जात असताना शॉर्ट थर्डमॅन इनफिल्ड मध्ये कव्हर केलाय आणि कव्हर करते फक्त एकच धाव. षटकाची सांगता होण्यासाठी एक चेंडू अजूनही बाकी आहे. 1 to go. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस पॉवर प्लेवर. 9 धावा दापलकावरती. अदर घरच्या षटकामध्ये 9 धावा येणं ही देखील चांगली बाब आहे, कारण एक चौकार देखील आलाय. त्यामुळे जिंकण्यासाठी 37 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या 9, त्यामुळे चांगली धावसंख्या म्हणता येईल मैदानावरती. 28 धावांची अजूनही गरज आहे, ती मात्र सामना जिंकण्यासाठी. 19 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. क्लोज अँड काउंटर. ऑन साइडला वाटतं शॉट, मध्ये तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण. ब्रश झाला. चेंडू हाताला थोडासा थांबलाय. चेंडू लॉंग लेग रिझन मध्ये आलाय. चौकार गेला असता, मात्र हाताला चेंडू ब्रश झालाय आणि 2 धावा वाचल्यात. 11 धावा षटकाची होते सांगता. दिस इज नॉट सक्सेसफुल ओव्हर, कारण 101 गडी बाद करता आले नाही आदर्श करतला. त्यामुळे यस, विकेट देखील बाद झाला असता, मात्र नाही जमलं. या स्पर्धेमध्ये 20 संघांचा सहभाग होता आणि 17 संघांना पराभूत करून हे संघ इथपर्यंत पोहोचले. I11 संघ फायनल मध्ये दाखल झालाय. बघायचं त्या संघाला कोणता संघ फाईट करेल, कारण ग्रामीण धमाका संपलाय. आता लीग फॉर्मॅट संपणार याची आपण उत्कंठा या शिगेला पोहोचते, कारण पहिलं वर्ष मॉन्टी त्यांची आर्मी यशस्वी करून दाखवलं मैदानावरती. भरपूर लीग स्पर्धा आम्ही पाहिल्यात, मात्र ही लीग स्पर्धा फार वेगळी होती, कारण 25 गावातील खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेमध्ये. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा रंगली. लीगच्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहतो की गर्दी तुम्हाला प्रेक्षकांची कधी पाहायला मिळत नाहीये, मात्र या स्पर्धेमध्ये सातत्यानं 6 रात्रीमध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी तुम्हाला पाहायला मिळाली. हे यश आहे या प्रीमियर लीगचं. 11 धावा. नवीन गोलंदाज स्वप्नील पाटील, केरवलीचा गोलंदाज. स्ट्रायकरला फलंदाज ॲज अ कॅप्टन आपण पाहिले ते प्रणवला. प्रतीक पाटील स्ट्रायकरला. रंजन गावचा खेळाडू. कुणाल पाटील त्याला साथ दे. नॉन स्ट्रायकला इनानपुरीचा खेळाडू. वॉट अ शॉट. अटॅकिंग फटका. मिड विकेटच्या डोक्यापर्यंत फ्लॅट स्ट्रोक. सीमा पलीकडं खनकानी षटकार. आता आली रे आली, आता तुझी बारी आली हे सांगत असताना प्रतीकच्या बॅटमध्ये शफल झाला. बघा चेंडू किती लवकर शफल झाला. चेंडू बॅट अँड पॅडमध्ये होता. चांगला फटका सजवलाय. पुन्हा एकदा गुडघ्याचा वापर केलाय. याच प्रतीकनं मगाशी चौकार दाखवला, त्याच प्रतीकनं षटकार देखील दाखवला. धावसंख्या वेगानं सरशी घेते. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि या षटकामध्ये 6 धावा. एकूण 7 चेंडूचा खेळ संपलाय. 17 धावा. दमदार सुरुवात. बिनबाद आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे, फक्त 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. थँक्यू हर्षद. आदर्शने 36 धावा काढले होते एकानंच. 1 मॅन शो. वॉट अ शॉट अँड वॉट अ कनेक्ट इन 1 बॉल सीमा पार. स्लीपर कव्हरेज मध्ये चौकार. ग्रेट बॅटिंग. सुपर बॅटिंग. Yes, Monty Patil, great management and successful for tournament by Monty and his army. Thank you. अनिल दादा सांगतात की इंग्लिश कॉमेंट्री करा, मात्र आता इंग्लिश कॉमेंट्री होणार नाही. अनिल दादा आपण मराठीतच बोलूया. चेंडू माइंड क्लिअर करत असताना 2 धावा दापलकावरती. Piyush, very good job he has done, because he has done a ball by job. Yes.
व्हेरी गुड जॉब. का सचिन तेंडुलकर देखील पहिल्यांदा बॉल बायचं काम करायचा, नंतर तो मात्र पुढे भरपूर मोठा झाला, क्रिकेटचा देवता बनला. बघा अक्षरशः झोकून दिलाय लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. गुड बॅटिंग. प्रतीकने स्वीप केला चेंडूला, गॅप शॉटचं सिलेक्शन. व्हॉट अ फंटास्टिक शॉट अँड दिस इज अ गुड फिनिश. चेंडू लॉंग लेग रिझनला क्लिअर करत असताना ग्रेट बॅटिंग. मैदानाच्या चारही बाजूला धाबा कुठल्यात प्रतीकनं, आणि प्रतीकनं सांगितलंय की आय एम हिअर, आय विल विन द मॅच इझिली, टेक इट इझी अँड रिलॅक्स हे सांगितलं त्यानं डगआउटला. आणि सामना तो जिंकण्याच्या उंबरठ्यात आणून सोडलाय. मग चारी बाजूला फटकेबाजी केली, त्याचा फॉर्म दाखवला त्याने मैदानावरती. तो सध्या किती फॉर्ममध्ये आहे, किती इन टचमध्ये आहे हे दाखवलं. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द प्रतीक. इज लिटरली ऑन द हो. त्याच्याकडे आक्रमकता देखील तेवढीच आहे, लेकिन तेवढा संयम देखील चांगला बालकला. एकदा पुरे केले, दुसऱ्या धाब्याचा मानस चेंडू रेनं वाकणं, उचलणं, फेकणं. बघायचंय क्रिया फार वेगाने झाल्यात. रन गॅदर, पिकअप, ग्रीप अँड थ्रो यामध्ये वेळ गेला आणि 2 धाबा वेगानं पूर्ण केला प्रतीकनं. प्रतीक पोहोचला 24 वरती. 8 चेंडूचा सामना केला त्यानं. तब्बल 300चा बॅटिंग स्ट्राईक दाखवलाय आणि धाबा 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 कुठल्याच मध्ये होती. 29 धाबा धाबा आल्यात. 37 धाबांचा लक्षाचा पाठला करायचा आहे. समीकरण अगदी सोपं केलंय आणि जिंकण्यासाठी फक्त 8 धाबांची गरज. हो, बॅट अँड पॅडमध्ये चेंडू चांगला पिकअप दाखवलाय. लॉंगाला बॅकअप आहे तिथे एकदा मिळणार. 1 बॉल चेंडूला बॅकअप केलं आणि कवकवते फक्त एकच धाबा फलकावरती. 30 धाबा सामना खुला केलाय मैदानावरती प्रतीकनं. कारण प्रतीकनं धाबा कुठल्या त्या 25 आणि कुणालनं त्याला साथ दिली 5 धाब्यावरती. दोघांमध्ये 30 धाबांची भागीदारी. मात्र विसरून चालणार ते आदर्श गरजला. त्याने एकट्याने 36 धाबा कुठल्या होत्या आणि 37 धाबांचा पाठलाग करतोय. समीकरण सोपं झालंय. येणारे चेंडू 12 आणि फक्त गरज आहे ती 7 धाबांची. 7-12 निश्चित आहे. समीकरण फार मोठं आहे. जेव्हा जेव्हा 7-12ची आम्हाला आठवण येते तेव्हा दिव्य पाटील साहेबांची आम्हाला निश्चित आठवण येते. कारण त्यानं दिलेला भूमिपुत्रांना न्याय हा फार मोठा होता आमच्यासाठी. तो लढा होता आणि तो योगदान होतं ते दिव्य पाटील साहेबांचं. 12 चेंडू 7 धाबाची गरज आहे. येस, आता आम्ही फक्त एकच अपेक्षा बाळगतोय की त्यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं आणि त्यासाठी आम्ही नेहमी आग्रही राहू. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही निश्चित लढा देऊ त्यासाठी. 12 चेंडू 7 धाबांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना. प्रतीकचं मी कौतुक करेन. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग फ्रॉम द प्रतीक. इज अ लिटर ऑन द फायर. ही हॅज डन व्हेरी गुड जॉब and such a great batting. He has a 25 runs from 9 balls. Such a great batting from the Pratik Patil. Sensible cricket खेळला मैदानावरती. येस, निश्चित. कारण जो लढा दिला होता पहिल्यांदाच दिबा पाटील साहेबांनी आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामध्ये 2 लोक देखील अमरत्व झाले होती. तेव्हा इंग्रजाने तो गोळीबार केला होता दास्तान फाट्यावरती आणि चेंडू हुक केलाय लॉंग लेग रिझन मध्ये. अजून एक चौकार मैदानावरती. समीकरण खुलं केलंय. 11 चेंडू आणि गरज होती फक्त 3 धाबांची. I11 संघाचे संघनायक आपण आमंत्रित करूया टॉससाठी. अजय बातोसे याला. अजय बातोसे आपण यायचं मंचावरती. फक्त 3 धाबांची गरज आहे. अजय बातोसे बाईकला बघतोय, अधिकार आहे त्याला, कारण त्याने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आणि सामना संपलाय. आणि सामना संपवला या षटकामध्येच. वेल बॅटिंग फ्रॉम प्रतीक अँड कुणाल आणि सामना संपवलाय तो मात्र प्रतीकनं आपल्या स्टाईलनं. आणि प्रतीक ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. दिस इज अ फंटास्टिक इनिंग अँड दिस इज अ फंटास्टिक नो बाय प्रतीक पाटील. ही हॅज डन व्हेरी गुड जॉब अँड अनस्टॉपेबल फलंदाजी, नॉन स्टॉप फलंदाजी केली आणि तो यावेळी मध्ये नाबाद राहिलाय. आणि त्याने 33 धाबा कुठे 11 चेंडूमध्ये 33 धाबा 300ची सरासरी राखली आणि तो ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. तर या आपण प्रतीकला आमंत्रित करूया आणि अजय बादोसे आपण टॉससाठी या आणि जयदुर्ग रोहिंजन संघाचा संघाने टॉससाठी आपण या. अभिनंदन तुमचं. फायनलमध्ये तुम्ही दाखल झालात त्यामध्ये तुमचं मनापासून अभिनंदन. हार्ड लक. यावेळी शौर्य खुटूक बांधन संघ तुम्ही देखील चांगला लढा दिलात. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये आदर्शला अपयश आलं कारण प्रतीकला बाद करू शकले नाहीयेत आणि प्रतीकनं सामन्याचा बिमोड केलाय आणि तो सामना जिंकलाय देखील. तर या आपण टॉससाठी आमंत्रित करूया अजय बातुसेला. कारण मित्रांनो आम्ही इथे थांबतोय. आता वाजलेत ते 5 वाजलेत. सकाळी स्कूलमध्ये देखील आम्हाला जायचं आहे. उद्या 10वीचा पेपर देखील आहे. त्यामुळे आम्ही इथे थांबतोय आणि संपूर्ण जबाबदारी फायनलची आम्ही खांद्यावर देतोय. ते आमचे संदीप पाटील सर आणि आमचे हर्षद मडिब यांच्या खांद्यावरती आणि मी मच्छिंद्र पाटील आपली रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री. हॅलो, धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. वेळात वेळ काढून या विभाग प्रीमियर लीगला तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल आपलं या कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. थँक्यू. तर चला अजय भातोशे आणि प्रणव पाटील दोन्ही कॅप्टन या. टॉस करूया आपण.
चला ओमकार टॉस करा. बबल्या या. नॉडी. मिथुन पाटील या. चला मिथुनला देखील बोलूया आपण.